नंदुरबार तालुक्यात पवन ऊर्जा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या टॉवर्स करिता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे। या भागात प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून योग्य कारवाई करिता वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत उपोषण सुरू। पाहुयात उपोषणाची काही चित्रे। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी उपोषण केले जात आहे। नंदुरबार तालुक्यातील कोळदा, भागसरे, कोंडामळी, विकरण, कलमाडी, कानळदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकर्दे, जुनमैदेव, हाट, मोयदा गाव परिसरात उभारण्यात आलेल्या पवनचक्की प्रकल्पांमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या पवनचक्की उभारणी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे याचा पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे। त्यामुळे या संदर्भात कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे काम उभारणीचं सुरू असून यामुळे शेतकऱ्यांना व होणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत असून त्यांची झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असल्याचं सांगितलं आहे। यावेळी पावबा आखाडे, देवबा पिंपळे, अजय निकुंबे व वंचित बहुजन आघाडी नंदुरबारचे प्रतिनिधी उपस्थित होते। नंदुरबार तालुक्यातील 10 ते 12 गावांमध्ये पवनचक्की पूल उभारणीचं काम सुरू आहे। त्या पवनचक्की उभारणी संदर्भात नागरिकांना व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे आश्वासन देण्यात आलेलं नाही। तसेच ग्रामपंचायतीचे ठराव घेण्यात आले नाही। ध्वनी प्रदूषण यंत्रणेच्या कुठल्याही प्रकारचा ठराव घेण्यात आलेला नाही। याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी पवनचक्कीचे पूल उभारण्यात येणार आहेत त्या परिसरामध्ये ध्वनी प्रदूषण असो, वन्यजीव प्राण्यांना होणाऱ्या अडचणी असो किंवा शेतकऱ्यांचे जे नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे। त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल येत असतील त्या शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं की नाही असे स्पष्ट स्वरूपाचे अहवाल, तसेच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून जो ठराव करण्यात आलेला आहे त्या ठरावाचे रूपरेषा, ग्रामपंचायतीचे ठराव अशा विविध गोष्टी ना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना आश्वासनात घेण्याचं काम न घेता त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। म्हणून या अनुषंगाने आम्ही उपोषणाला बसलो आहे। त्या शेतकऱ्यांना, त्या ग्रामस्थांना योग्य तो मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे।